तर बघा मित्रांनो, रानात पेरली होती मका, तिकडून आला रानबोका, रानात पेरली होती मका, तेवढ्यात तिकडून आला कसा रान बोका. बोक्यानं मारला चौका, ओ नेली सगळी आमची काढून मका. त्या बोक्यानं मारला चोका व नेली काढून सारी मका, त्या बोक्यानं मारला चोका व नेली काढून सारी मका. काय झालं मित्रांनो, तिकडून रानबोका आलता. त्या रानबोक्यानं काय केलं माहिती का, आमची सगळी कंच खाली पाडून खाऊन खाऊन वाटोळ करून गेलं. त्या रानबोक्याला धरायचं आहे आम्हाला. त्या रानबोक्याला धरून हिटणं उचलून लांब नेऊन सोडायचंय तिकडं जंगलात. का तर आमच्या मकाचं सारखं इकडून येते, ते टपक आमच्या मकावर टपकतंय लगेच. झाडावर सोडू आपण कोणची हा, उंच झाडावर सोडू म्हणजे त्याला खालीच येत आहे. असंच करू अर्पिता. अग पण बोक्याला काय खाली येता येणार नाही का? तुम्हाला कोण म्हणलं? अग येत असतं, चालायला येतं म्हणल्यावर त्याला वरनं खाली यायला काय झालं, हळूहळू येणारच ते. तसं नाही, त्याला जंगलात नेऊन सोडून तिकडं तिकडं त्याची मग खायची प्यायची सगळी सोय होती जंगलात नेल्यावर. पण आपल्याला नुकसान करायला लागले गरीबाचं. जेव्हा बघल तेव्हा हायच आमच्या मकाच्या कडनच. त्याच्यामुळे मी म्हणतो मका त्याच्या कडला नेऊन लावा आपण कुठं जंगलात थोडी, आणि ती आली खा आणि बस बाबा म्हणा, आमच्याकडे येऊ नको पुन्हा.